कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला। किया गाडी नदीपात्रात कोसळली। अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। मुंबईचे 2 तरुण कर्जतच्या टाटा डॅम मध्ये बुडाले। उन्हाळी सुट्टीत फिरण्यासाठी आले होते दोघेही। सात जून पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार। सत्ता असो किंवा नसो, जनतेच्या बांधिलकीतून न्याय देणार। पेझारीत शेतकरी कामगार पक्षाची भव्य रॅली संपन्न। आणि नूतनीकृत खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण संपन्न। इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे प्रतिपादन। पाहुयात सविस्तर वृत्त। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटे 5:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। मीरा रोडहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची किया गाडी 150 फूट खोल नदीपात्रात कोसळली। या दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले। ही दुर्घटना विवेक श्रीराम मोरे यांच्या कुटुंबावर काळाचा घाला ठरली आहे। कालच त्यांच्या सासऱ्यांचं निधन झालं होतं। त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून देवरुखकडे निघाले होते। दरम्यान अपघातग्रस्त गाडीत असलेल्या विवेक मोरे हे सुखरूप बचावलेत। अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, मेघा परमेश्वर पराडकर आणि सौरभ परमेश्वर पराडकर यांचा समावेश आहे। सर्वजण मीरा रोड मुंबईचे रहिवासी आहेत। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले। गाडीत अडकलेले मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले। गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। विशेष म्हणजे जगबुडी नदीवरील या पुलावर आतापर्यंत 15 ते 20 अपघात झालेले आहेत। महामार्गावरील सुरक्षा कठडे वारंवार तुटत असून त्याची दुरुस्ती नियमित होत नसल्याने अपघातांचं प्रमाण वाढले आहे। यावेळी ही गाडी थेट पुलावरून नदीपात्रात कोसळल्याने ही दुर्घटना झाली आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरते आहे। हा अपघात झाल्याचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते बुरहान टांके, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, प्रतीक जाधव, माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांसह त्यांचे सहकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी औटी, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचून क्रेनच्या साह्याने नदीपात्रात कोसळलेली किया गाडी बाहेर काढून त्या गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठवले आहे। हा ज्या पुलावर जो एक जंप आहे, या जंपमुळे हे अपघात होत आहे। आणि हा जो मधला स्पेस आहे तो जी कंपनी आहे त्यांना माहीत आहे की ह्या गॅपमधून गाड्या खाली जातात, तरी सुद्धा जाणून बुजून ह्या गॅप बुजवता येत नाही किंवा इथं काय सुरक्षेचं पर्याय करता येत नाही त्यांना। 10 ते 15 अपघात झाले नाही, जवळजवळ 10 ते 15 अपघात या वर्षामध्ये झालेले आहेत। आणि आज फुकट हे 5 बली गेलेले आहेत। आणि मला असं वाटतं एकाच घरातले 5 लोक असतील, पण जबाबदार कोण आहे असं वाटतं? जबाबदार टोटली प्रशासन। त्यावेळी परिस्थिती अशी होती गंभीर की त्या माणसानं वाचवायची गरज होती, पण अशा वेळेला कोणी मदतीला नव्हतं। पण जेव्हा रेस्क्यू टीम, प्रसाद गांधी मित्रमंडळ रेस्क्यू टीम, बुरहानभाई आणि वैभव साहेब हे जेव्हा आले त्यावेळी मी पहिला खाली उतरलो। त्यानंतर परिस्थिती बघितली, त्यानंतर मी सगळेजण कोणती पर्वा न करता त्या माणसानं वाचवायचा प्रयत्न केला आणि आता एक माणसाची परिस्थिती गंभीर आहे, पण तो वाचावा आमची ही एवढी इच्छा आहे। सकाळी मी इथं 5:30 वाजता बरोबर आलो। इथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे, क्रेनशिवाय पर्याय नाही आणि आतमध्ये जे प्रवास होते 7 ते 7 जण होते, ते अडकलेले होते। शेवटीला क्रेन बोलवायला लागली, त्यानंतर बाकीचे सगळे, नंतर मग पब्लिक आलं। क्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पोड्या काढण्यात आल्या। बघा, हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथं इंजिनियरला मारला होता। 1.5 महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं। आज परिस्थिती बघा, आज 5 लोक इथं मयत झालेले आहेत, एक गंभीर जखमी आहे
अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे। आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी 5 वाजल्यापासून आहेत, त्यांच्या तोंडूनच तुम्ही तर ऐका म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल। रायगडच्या कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। भिवपुरी येथील टाटा डॅममध्ये मुंबईच्या गोवंडीचे 2 तरुण बुडालेत। मुंबईवरून उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी या परिसरात आले असताना ही घटना घडली आहे। या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम अजीज खान वय वर्ष 24, खलील अहमद शेख वय वर्ष 24 राहणार दोघेही गोवंडी अशी यांची नावे आहेत। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले। उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे अनेक जण सध्या पर्यटन करत आहेत। मात्र पर्यटनस्थळी गेल्यावर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत। त्यामुळे नागरिकांनी, तरुण मुलांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे। पर्यटनाच्या ठिकाणी त्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते। महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। महाडमधील सांदे मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याचा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अलिबागच्या बेझारीत करण्यात आले होते। या मेळाव्याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी अक्षरशः परिसर दणाणून निघाला होता। जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी आमदार बाळाराम पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, चित्रलेखा पाटील, सुरेश खैरे, अतुल म्हात्रे आदींसह प्रमुख पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकरी कामगार पहिल्यांदाच ज्या जनआघाड्या आमच्या आहेत ते ॲक्टिव्ह करण्याचं काम 50 वर्षांनी पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जनआघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने जो गाभा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आघाड्यांमध्ये 90% तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे, महिलांना पण दिलेल्या आहेत। पहिल्यांदा महिला सरचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते कुठे आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सरचिटणीस केलेले आहेत। एक वेगळं काम राज्याच्या आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानसी म्हात्रे, त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली। ती रायगडपासून सुरू होते आणि 7 जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी या दौरा सुरू करतो आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी, जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे। मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकटी येईल, नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असताना सुद्धा बहुसंख्य लोक आलेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो, खासदारक्या असो नसो, सत्ता असो नसो, पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल, त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल, त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील। आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं। शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे, सर्वसामान्यांचा आहे आणि हा विचार घेऊन आम्ही जे आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे। खालती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत, जसं कला सेल केली आहे, क्रीडा सेल केली आहे, मग आरोग्य सेल केली आहे, जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे जो सर्वसामान्यांसाठी आहे तो हे पदाधिकारी घेऊन जातील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि लोकांचं, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल यातनं।
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नूतनीकरण खाणू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले। ही इमारत चांगली अशीच वर्षानुवर्ष राहण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, ती सर्वांची जबाबदारी आहे असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितलं। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक बांधिलकी निधीमधून 2,30,00,000 रुपये खर्चून खाणू प्राथमिक आरोग्य केंद्राचं नूतनीकरण करण्यात आलं। कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून याचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अटल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, SBIचे DGM चंद्रशेखर बोहरा, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र अरुण जैन, बाबू महाप आदी उपस्थित होते। कार्यक्रमाला आशा, अंगणवाडी सेविका, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही अतिशय देखणी इमारत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठे होत असेल मॉड्युलर कोटी सकट, तर ही रत्नागिरी तालुक्याच्या खानू गावामध्ये होत आहे। याला सांभाळणं देखील आपली जबाबदारी आहे। म्हणून मी सरपंचांना सांगितलं, सरपंच म्हणजे एकटे नाहीत, सगळ्या ग्रामस्थांना मला विनंती करायची आहे की अतिशय चांगल्या पद्धतीची PSC ज्यावेळी आपण गावामध्ये निर्माण करतो त्यावेळी ती वर्षानुवर्ष तशीच्या तशी टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मैं चंद्रशेखर बोहरा DGM यहाँ क्षेत्र गोवा क्षेत्र मेरे पास है और रत्नागिरी चिंदूर डिस्ट्रिक्ट में ही रहता हूँ। मेरे साथ जैन साहब हैं जो इस क्षेत्र के अधिकारी हैं, जो सिंधुदुर्ग और रत्नागिरी क्षेत्र देखते हैं, और ये हमारे मुंबई से आए हुए अधिकारीगण हैं जो पूरा एरिया महाराष्ट्र का देखते हैं। और आज बड़ा खुशी का दिन है, हम लोग यहाँ इसको इनॉग्रेट करने के लिए PSC को ये स्टेट बैंक अक्सर करता रहता है। लोगों की क्वालिटी ऑफ लाइफ सुधारने के लिए ये एक्टिविटी हम लोग करते रहते हैं। और ये जो PSC है लगभग ये 15 गाँवों को सुविधा देगा, जिसमें से करीब जो आबादी होगी वो 60 से 90,000 के बीच में होगी। तो करीब 60 से 90,000 लोग इससे लाभ लेंगे। हमारा हमेशा प्रयास रहता है कि जहाँ हम लोग अपना बिजनेस कर रहे हैं, जहाँ हम इकोनॉमिक डेवलपमेंट में अपनी भूमिका निभा रहे हैं, वहाँ हम अपनी भूमिका लोगों की लाइफ के स्तर सुधारने के लिए करते हैं। वो एक छोटी सी पहल है हमारी तरफ से, और ये पहल करते रहते हैं और आगे भी करते हैं। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।